नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र येऊन लढावं लागेल, हरिभाऊ राठोड यांचं जरांगे पाटलांना आवाहन. तर सर्व मराठे ओबीसींमध्ये का नको, बाकी मराठ्यांवर अन्याय का, जरांगेंचा सवाल. सरसकट शब्दाचा काही ओबीसी नेत्यांनी बाऊ केला, जरांगे पाटील यांची टीका. तर कुणबी नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणात घ्यायलाच पाहिजे, जरांगे पाटलांची मागणी. मुंबईतलं आंदोलन सर्वात मोठं आणि शक्यतो शेवटचं आंदोलन असणार. मुंबईमध्ये आपली व्यवस्था आपल्यालाच करावी लागणार, जरांगे पाटलांनी सांगितला मुंबईतील आंदोलनाचा प्लॅन. मुंबईमध्ये येण्यापासून आम्हाला अडवू नये, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका, हे पत्रकार परिषद घेऊन सांगा, मनोज जरांगे पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन. मुलाच्या नावापुढे आईचंही नाव लावा म्हणता, मग आईची जात का नको, बारामतीमध्ये अजित पवार आणि कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनावर मनोज जरांगे पाटलांचा अजित पवार यांना सवाल. सकल मराठा समाजाचे परभणीतील 60 दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर स्थगित, जरांगे पाटलांच्या सूचनेवरून मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आंदोलन स्थगित. परभणीमध्ये 60 दिवसांपासून मराठा समाजाचं साखळी उपोषण, जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ 20 जानेवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, सकल मराठा समाजाचा निर्णय. एसटीतून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास सुरू, सुधाकर शिंदेंच्या अध्यक्षतेतील समितीनं बिहारमध्ये जाऊन माहिती घेतली. तेलंगणा आणि मध्य प्रदेशात जाऊन धनगर आरक्षणाचा अहवाल बनवणार. जळगावमध्ये अनेक वर्षांनंतर सुरेशदादा जैन, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन एकत्र दिसले. जळगावातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर एकमेकांशेजारी बसले. जळगावचे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेने प्रवेश, वर्षा निवासस्थानावर पक्षप्रवेश सोहळा. नाशिकमधील येवल्यामध्ये भुजबळांनी केली शिवसृष्टी कामाची पाहणी, 5 कोटी खर्च करून येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ उभारली जाणार शिवसृष्टी. कोल्हापुरातील यशवंत सहकारी बँक निवडणुकीच्या मतपेटीमध्ये आढळले ताईत, अंगारा माखलेल्या ताईतावर उर्दू असा उल्लेख, निवडणूक यंत्रणेतील कर्मचारी आवाज. चंद्रभागेतील अवैध वाळू उपशा विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक, चंद्रभागा वाळवंटाचे पवित्रता जपण्यासाठी वाळवंट मिलिटरीच्या ताब्यात द्या, शिवसेनेच्या भक्ती शक्ती संवाद यात्रेमध्ये वारकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये 120 चौरस फूट रांगोळीतून साकारले श्री दत्तगुरूंचं अमृत रूप, 5 तासांमध्ये साकारली रांगोळी, 70 किलो रांगोळीचा वापर. विद्युत रोषणाईने उजळला पंढरीचा भक्तिमार्ग, विद्युत रोषणाईमध्ये श्रीकृष्ण अवतार आणि महादेवाची प्रतिकृती. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कलश यात्रा आणि राम मंदिर अक्षता यात्रेचं भव्य स्वागत, मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. पंढरपूरमध्ये भक्ती शक्ती संवाद यात्रेला आजपासून सुरुवात, राज्यातील 6 विभागातून निघणार यात्रा, 28 फेब्रुवारीला कोकणात यात्रेचा समारोप होणार. शिर्डीमध्ये साई संस्थान प्रकाशनाला नागरिकांची पसंती, 9 वर्षाचं कॅलेंडर डायरी खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी. राज्यामध्ये नववर्षात पाणी टंचाईचं संकट गंभीर होणार, छोटी मोठी धरणं मिळून राज्यात केवळ 63% पाणीसाठा उपलब्ध, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये धरणातील पाणीसाठा तब्बल 20.25% घटला. धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी झाल्यानं 26 प्रकल्प कोरडे ठाक, तर 109 प्रकल्पांमध्ये केवळ 12% पाणीसाठा शिल्लक. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मंचावरील बॅनर कोसळला, नागपूरच्या कस्तुरचंद पार्कामध्ये सभेचं करण्यात आलं होतं आयोजन. वाशिमच्या नगर परिषद व्यापारी संकुलाचा स्लॅब कोसळल्याची दुसरी घटना, वारंवार स्लॅब कोसळल्याच्या घटनेनं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमधील गंगाखेडच्या धारखेड पुलावर 2 गटात तुंबळ हाणामारी, संबंधित घटनेमध्ये 7 जण जखमी, तर दोघांची प्रकृती गंभीर. मारहाणी दरम्यान कारचं मोठं नुकसान, तर एक दुचाकी पुलावरून खाली फेकली, गंगाखेड परिसरामध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने केली बहिणीची गळा दाबून हत्या, आरोपीला अटक, घटनेनंतर तालुक्यात खळबळ. वर्ध्यामध्ये मोटरसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक, चोरीचे 2 गुन्हे उघडकीस, 2 मोटरसायकली जप्त, रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा शिवारामध्ये दरोडा, दरोडेखोरांनी फार्म हाऊसवरील 55 पोते सोयाबीन आणि सोन्याचा ऐवज पळवला, दरोडेखोरांच्या झटापटीमध्ये एकाला चाकू लागल्याची घटना.
नांदेडमध्ये 12 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. 25,65,00,000चा मुद्देमाल जप्त. शहरातील जवळपास 250 सीसीटीव्ही तपासणीमध्ये आरोपी ताब्यात. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील देवरुखमध्ये एका रात्री 4 बंगल्यांमध्ये चोरी. एका बंगल्याला कटरने फोडत चोरट्यांनी आग लावल्याचाही प्रकार समोर. सोलापुरातील तरुणांनी बनवले दुधाच्या हिशोबासाठी विशेष ॲप. दूध ERP नामक ॲपद्वारे दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार. ग्राहकांसह विक्रेत्यांचाही फायदा होणार. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन. कोळी समाजाने घेतलेले महादेव कोळी आदिवासी जमातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याची केली मागणी. धुळ्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी शिक्षण बचाव समितीचं आयोजन. मान्यवरांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करत परिषदेची सुरुवात. बीडच्या परळीमध्ये 6 शिक्षकांनी गैरहजर राहत 30 ते 40 महिन्यांचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार. शाळेच्या अनागोंदी कारभाराविरोधात क्रीडा शिक्षकांचं आमरण उपोषण सुरू. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची कोकण किनारपट्टीला पसंती. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समुद्रकिनारे गजबजले. मुरुड किनारपट्टीवरही पर्यटकांची गर्दी. साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 2000 पर्यटकांची बोटीतून प्रवास करत वासोटा किल्ल्याला भेट. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी. सातारा पुणे महामार्गावरील किल्ले प्रतापगडाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातून नागरिकांचा प्रवास. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र. मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. सिंधुदुर्ग किल्ल्यावरही मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल. मालवणातील स्कुबा डायव्हिंग आणि पॅरेसेलिंगला पर्यटकांची पसंती. पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे 5 ते 7 किलोमीटर भाविकांचा पायी प्रवास. बारामतीमधील मोरगाव गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाताळ सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वर्दळ वाढली. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं जय्यत तयारी. पर्यटन स्थळांसह देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या रामकुंड, सीतागुफा, तपोवन, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये भाविक दाखल. नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी. ताडोबाची बुकिंग ऑनलाईन होत असल्यानं पर्यटकांच्या संख्येत वाढ. पुण्याच्या पुरंदरमध्ये उद्या दत्त जयंती सोहळ्यासाठी विविध भागातून दिंड्यांचं प्रस्थान. दत्त नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला. वर्धा जिल्ह्यातील खरांगणा इथं संत काळे महाराज पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप. समारोपासाठी गावात दिंडी आणि महाप्रसादाचं आयोजन. परभणीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये मोठी घसरण. कापसाला 7,000 तर सोयाबीनला 4,000चा दर. खरीपाच्या पिकाला दर मिळत नसताना आता रब्बीची पिकंही धोक्यात. दुहेरी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 60% घसरण. लाल कांद्याचे कमाल बाजारभाव 1800 रुपयांच्या आत. कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या साक्रीमध्ये कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांनी सोडल्या मेंढ्या. कांदा 3 रुपये किलो. त्यात कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप. अमरावतीच्या मोझरीतील युवकाने 500 झाडांची संत्राबाग तोडली. अवकाळीने संत्रा फळाची गुणवत्ता खालावल्यानं व्यापाऱ्यांची संत्र्याकडे पाठ. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. लातूरमध्ये 5,36,000 शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी हंगामाचा पीक विमा. जिल्ह्यातील 4,29,000 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. सोयाबीनची आवक मंदावली. शेतकरी हवालदिल. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. 5,400 प्रति क्विंटलवरून सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल. शासनाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बाजारामध्ये खाद्यतेलाच्या मागणीमध्ये घट. सोयाबीनची आवक घटूनही दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. सोयाबीनला 4,720 रुपयांचा दर. बुलढाण्यामध्ये अवकाळीमुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम. बाजारभाव नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात. सांगलीमध्ये द्राक्ष बागांना अवकाळी पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून संरक्षण शेती. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित. नाशिकमधील बदलत्या हवामानाचा द्राक्ष पाठोपाठ डाळिंब बागांना फटका. हजारो हेक्टरवरील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी अडचण. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लंपीचा उद्रेक. तालुक्यामध्ये 38 तर
जिल्ह्यामध्ये एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त. आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडेंकडून बीडमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन. खासदार प्रीतम मुंडेंच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. धाराशिवमध्ये खरीप 2020 मधील पीक विमा रकमेवरील व्याजाच्या नुकसानीसाठी तक्रार याचिका दाखल. मूळ पीक विमा रकमेपैकी 168 कोटी न दिल्याचं उघड. वाशिममध्ये कापसाची भाववाढ होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कपाशीला कमीत कमी 10,000 दरवाढ मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरला हजारो ख्रिस्त बांधवांची ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना. मोठ्या उत्साहामध्ये नाताळ सण साजरा करत दिल्या एकमेकांना शुभेच्छा. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचा साई दर्शनाकडे कल. 31 तारखेला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं. मंदिर प्रशासनाचा निर्णय. वाशिममध्ये हॅपी फेसेस स्कूलमध्ये ख्रिसमस उत्साहामध्ये साजरा. ख्रिस्त जन्माचा देखावा, कॅरल गायनाचं आयोजन. बदलापूरमध्ये सध्या नाताळची धूम पाहायला मिळते आहे. बदलापुरात 22 फुटांचा ख्रिसमस ट्री आकर्षणाचा विषय ठरतोय. रमेशवाडीतील 40 वर्ष जुन्या सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये 22 फुटांचा ख्रिसमस ट्री. सोलापूरच्या माळशिरसमध्ये ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमधील चिमुकल्यांमध्ये नाताळ सणाचा उत्साह. चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. पुण्याच्या मावळमध्ये नाताळ सणाचा उत्साह. लोणावळ्यामध्ये पर्यटकांच्या विशेष आकर्षणासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये अनोखी सजावट. धाराशिव जिल्ह्यात एसटी बसच्या तिकिटासाठी आता QR कोडचा वापर. दुसऱ्या टप्प्यामध्ये क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार. चंद्रपुरात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचं आयोजन. चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये काढण्यात आली भव्य रॅली. इचलकरंजी लिंगायत प्रीमियर लीगच्या खेळाडूंचा लिलाव संपन्न. मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण. 12 जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार. चंद्रपुरात अवैध वाळू उपशाला आळा बसणार. महाखनिज ॲपचं माफियांच्या वाहतुकीवर थेट लक्ष. तस्करांच्या वाहनांचा ऑनलाईन पंचनामा होणार. लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरीवर भर. 8 महिन्यामध्ये 2,500पैकी 1,500 महिलांची नॉर्मल डिलिव्हरी. शासकीय रुग्णालयावर विश्वासार्हता वाढली. सांगली शहरामध्ये GMI मिस्टर इंडिया स्पर्धा संपन्न. देशभरातील मॉडेल्सनी घेतला सहभाग. हजारो रसिकांच्या उपस्थितीमध्ये अंतिम फेरी पार. चंद्रपूरच्या सावलीतील कापसी जंगलामध्ये मृतावस्थेमध्ये आढळला वाघ. वनपथक घटनास्थळी दाखल. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समजणार. नगरच्या राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक परिसरामध्ये बिबट्याचा वावर. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी.